नमस्कार मंडळी. राज्य शासनाची लाडकी बहीण योजना ही सध्या धुमाकूळ घालते. धुमाकूळ मी या चांगल्या अर्थाने म्हणतोय, कारण त्या योजनेचा प्रचंड मोठा गाजावाज आहे. जे सत्ताधारी आहेत ते तर आपल्या योजनेला प्रमोट करतातच आहे, पण विरोधक जे आहेत, राज्यातले राजकीय विरोधक जे आहेत, ते या नावाने, या योजनेच्या नावाने बोटं मोडत आहेत. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. गरीब बेरोजगार महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये राज्य सरकार देते. त्याचे हप्तेही महिलांना मिळायला लागलेले आहेत. एकंदरीत राज्यातल्या महिला या योजनेवर खुश आहेत, त्या आनंदी आहेत. मात्र या योजनेवरून प्रचंड मोठं राजकारण सुरू झालेलं आहे. या योजनेमुळे राज्यावर कर्जाचा मोठा बोजा निर्माण होईल अशी भीतीही व्यक्त करण्यात येते. या सगळ्याचा सांगोपांग आढावा मी या व्हिडिओत घेतोय. मंडळी, लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. खरं म्हणजे ही योजना किती वायबल होईल असा प्रश्न प्रत्येकाला होता. आणि जसं राज्य चालवणारे जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनाही होता. पण एकनाथ शिंदे ठाम होते. त्यांना कळत होतं की ही योजना वायबल आहे. अशीच योजना मध्य प्रदेशामध्ये सुरू करण्यात आली होती आणि ती तिथे सुरू आहे. त्या योजनेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रातले काही अधिकारी तिथे पाठवण्यात आले आणि त्यांनी त्या योजनेचा व्यवस्थित अभ्यास केला. आणि त्यानंतरच, म्हणजे सांगोपांग विचार करूनच ही योजना पुढे आणण्यात आली. आता ही योजना फसली की यशस्वी झाली याबद्दल चर्चा सुरू आहे. पण मित्रांनो, मी निष्कर्ष काढणार नाही. मी असं अजिबात म्हणणार नाही की ती योजना फसली आहे किंवा सुरू आहे. ही प्रतिक्रिया तुम्ही आता ऐका, आणि ही प्रतिक्रिया इतर कोणाची नाहीये, तर सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची प्रतिक्रिया आहे. आशा भोसले यांनी गरिबी बघितलेली आहे, अनुभवली आहे, तशी श्रीमंती ही अनुभवली आहे. आणि त्यामुळे आशा भोसले यांची लाडकी बहीण योजनेबाबतची ही प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. आणि ही प्रतिक्रिया सांगते की ही योजना किती आवश्यक होती. लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिलेले आहेत, त्यांची व्यथा आणि त्यांची खुशी ही माझ्याशिवाय आणि कोणाला कळणार नाही. हे जर काम 47 साली कुणी केलं असतं, 1500 रुपये मिळाले असते, तर मी 2 वेळेला जेवले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. मैंने खाना संभाल के रखना सीखा था, क्योंकि मैं दोपहर को खाना नहीं खा सकती थी. जब हस्बैंड आते थे, दोनों मिलकर हम खाते थे, उतना ही खाना मेरे पास होता था. इसीलिए मुझे लगता है कि ये 1500 रुपए, 15 आजकल के जमाने में सीआर जैसे लाखों रुपए जैसे बातें होती हैं, 1500 रुपए जिन लड़कियों के पास, औरतों के पास पैसा नहीं है, कुछ नहीं, उनके लिए बहुत बहुत अच्छा काम आप लोगों ने किया है. मैं आप लोगों को उसका धन्यवाद देती हूं. आशाताई सांगतायत की त्या काळी जर मला 1,500 रुपये मिळाले असते तर मी 2 वेळ सुखाने जेवली असते. तीच परिस्थिती आज राज्यात आहे, ती बदललेली नाहीये मित्रांनो. अनेक स्त्रिया अशा आहेत की त्यांना कुटुंबाचं पालन पोषण करताना स्वतः मात्र त्या जाणून बुजून स्वतःकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्याकडे पैसे नसतात की त्या 2 वेळेस जेवतील. अशा सगळ्या महिलांची गरज या लाडकी बहीण योजनेने भागवलेली. आणि त्यामुळे एक प्रकारचं महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
आशाताईंची ही प्रतिक्रिया सांगते की ही योजना का आवश्यक आहे. अशा असंख्य महिला महाराष्ट्रात आहेत की ज्यांना 1,500 रुपये मिळत आहेत महिन्याला, आणि त्यामुळे 2 वेळच्या जेवणाची त्यांची भ्रांती कमी झालेली आहे. मी नष्ट झालेली आहे असं म्हणणार नाही, पण कमी झालेली आहे. आणि या महिला सुखी आहेत, आनंदी आहेत, आनंदी झालेल्या आहेत. चांगली योजना आहे, महिलांना सक्षम बनवू शकते. त्यांच्या अकाउंटला जर स्वतःच्या अकाउंटला आले हे पैसे 3,000 तर त्या स्वतः खर्च करू शकतात. त्यांच्यामधून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. त्यांच्या मिस्टरांना त्या अवलंबून राहणार नाही. आणि ही योजना सतत पुढे जर चालू राहिली तर महिलांना खूप आनंद होईल. ही योजना जर चालू राहिली तर आमच्या मुलाबाळांना आजारपणात म्हणा की आपल्याला जर तब्येतीविषयी सर्व औषध पाणी करायला भरपूर उपयोगी. तर ही योजना सतत चालू राहावी अशी आमची, म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण माणसांवर अवलंबून नाही आहात. आपण आपल्याकडे स्वतः काहीतरी आपण मुलांना खर्च डिपेंड राहायचं है नहीं. अपने पैसे अपने को खुद को खर्चा करने के लिए बाहर नहीं जाने की. आदमी की तो कमाई के पैसे मिलते हैं तो उसमें खर्च करती है, लेकिन अपने खुद के पैसे तो अपन कोई शॉपिंग करने की नहीं वो कर सकते हैं. अपने दिल से जो लगा अपने अपन अपना मन मार के नहीं रह सकते. अपन अपना मन अपन अपना मन मार के नहीं रखते. अपन अपने खुद के खुशी मिलती कि अपने पास पैसे है, अपन कुछ भी ले सकते हैं अपने पैसे. तर अशा प्रकारे या महिला सांगतायत की हो, ही जी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने आणलेली आहे, या योजनेमुळे आम्ही स्वावलंबी होण्यास मदत होते. आमच्या हात खर्चाला पैसे मिळत आहेत, त्यासाठी नवऱ्याकडे हात पसरावे लागत नाहीयेत. आणि मित्रांनो, म्हणतात ना, ज्या वेळेस एका स्त्रीला पैसे मिळतात तेव्हा ती स्त्री स्वतःवर नाही तर आपल्या कुटुंबावरती खर्च करते. आणि अशा प्रकारे आज महाराष्ट्रातील अनेक कुटुंब ही कुटुंब आज सक्षम होत आहेत, झाली आहेत. हा दावा नाही, पण ती होत आहेत. आणि हे सर्वात महत्वाचं आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं या योजनेचं काय यश असेल तर या योजनेवर विरोधक नको नको ती टीका करतात, नको नको ती टीका करतात. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणतात की ही सरकारने दिलेली लाच आहे. मंडळी, प्रणिती शिंदे यांचं बालपणही श्रीमंतीत गेलं आणि आजही त्या श्रीमंतीत आहेत. त्यांच्यासाठी 1,500 रुपये काही मोठी रक्कम नाहीये. तो प्रणिती शिंदे आणि आशा भोसले यांच्या अनुभवातील फरक आहे. त्यांच्या अनुभवातील फरक आहे. आणि म्हणून प्रणिती शिंदेना वाटते की सरकारने लाच दिली आहे. काय म्हणतात बघा प्रणिती शिंदे. योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आधी खालून देत होते, आता वरून देत आहेत. ही एक प्रकारची एक प्रकारची ब्राईब झाली. आणि महिला खूप हुशार आहे, त्यांना माहिती आहे. विधानसभेची घोषणा अजून झाली नाहीये या सरकारकडून. मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं, कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती, असा आमचा आरोप आहे. आणि त्याही पेक्षा मित्रांनो, संजय राऊत त्यांचा तर उल्लेख करायलाच पाहिजे. संजय राऊत म्हणतायत की हे 1,500 रुपये कोणाला पुरणार आहेत. आणि थेट त्यांनी मुख्यमंत्र्यांची बहीण, मुख्यमंत्र्यांची सून यांचा उल्लेख केला. ती त्यांची संस्कृती आहे. असो, शरद पवार साहेबांनी जे सांगितलं आहे की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ, लाडकी बहीण, बरं का, लाडका छोटा भाऊ, लाडका मोठा भाऊ, हे सगळं त्यांना आठवायला लागलं. 1500ने काय होतं हो? मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का 1500 रुपयात? किंवा मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण, लाडकी सून यांचं घर 1500 रुपयात 6,000 चालू शकतं का? संजय राऊत जे म्हणतात की 1,500 रुपयाने काय होणार आहे, तर त्यांना हे कळत नाहीये की या 1,500 रुपयाने अनेकांची तर पोटं भरणारच आहे. पण ज्या महिला आउट ऑफ बॉक्स विचार करतात त्या महिलांनी या 1,500चे 10,000 केलेले. हो मंडळी, मुंबईतलं उदाहरण आहे. प्रणाली बारड नावाची एक तरुणी आहे, नुकतंच तिचं ग्रॅज्युएशन झालं.
तिने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला. हा फॉर्म तिच्याकडे शाखेमधून घेऊन आले होते. आहे की नाही गंमत? म्हणजे शिवसेनेच्या, उभाटा सेनेच्या शाखेमधून फॉर्म भरले गेले. महिलांनी ते भरले, पण संजय राऊत म्हणतायत की 1,500 रुपये पुरतील का? संजय राऊत यांना माहीत पण नाही की ग्राउंड लेवलला काय चालू आहे. असो, तर मुद्दा असा की प्रणाली बारड हिने तो फॉर्म भरला. तिला पहिल्या हप्त्यात 3,000 मिळाले. 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळाले, 3,000 रुपये मिळाले. तिने काय केलं? तिने आउट ऑफ बॉक्स विचार केला. तिने 1,500 रुपयाचे रिंग घुंगरू खरेदी केले. ते पोटात घालतात असे घुंगरू, आणि त्याचा व्यवसाय केला. त्या 1,500 रुपयाचे तिने 10,000 रुपये केले. आणि इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांचेही आभार मानले. ही प्रणाली बारड काय म्हणते ऐका. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मी सांगेन की त्या योजनेने माझा तर खूप फायदा झालाय, कारण त्यांनी मला फक्त 3,000 रुपये दिलेले, त्याच्यातले मी 10,000 केलेत. आता मी इतरांना पण सांगू इच्छिते की तुम्ही असंच एक तुमच्या अंगात जर कला असेल तर तुम्ही ती कला सोशल मीडियामार्फत आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि असंच थोडीशी हिंमत दाखवून आपण इतर मार्केटिंगमध्ये उतरवून आपण हा बिझनेस करू शकतो. म्हणजे मराठी माणसांनी तर केलंच पाहिजे. मंडळी, अशा प्रकारे प्रणालीचं उदाहरण पुढे आलं. असंख्य महिला आहेत की त्यांनी ते 1,500 रुपये, 3,000 रुपये भांडवल म्हणून वापरलं, आणि आज त्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू इच्छित आहेत. स्वतःच्या पायावर उभ्या राहू इच्छित आहेत. मात्र विरोधकांना या सगळ्यामध्ये राजकारण दिसतंय. असेलही राजकारण, नाकारता येत नाही, पण त्याने जर महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होत असेल तर ते राजकारण असायलाच पाहिजे. आता हे विरोधक म्हणतायत की आम्ही सत्तेत आलो तर ही योजना बंद करू. त्या सगळ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इशारा दिलाय. खुलेआम बोलायला लागले. म्हणजे एवढी जेलसी, यार एवढं तर कळलं पाहिजे. लोक सगळे विरोधात जातील, कारण लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला त्याचा कार्यक्रमच झाला. समजा एकदम करेक्ट कार्यक्रम होणार, कारण आमच्या लाडक्या बहिणी बिलकुल ऐकून नाही घेणार. लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलंय, केंद्र सरकार मोदी साहेब आणि आम्ही ठरवलंय तुम्हाला लखपती बनवणार, लखपती बहिणी बनवणार. अरे माझं काय पेक्षा माझ्या बहिणींचं काय, महाराष्ट्रातल्या जनतेचं काय हे बघा. माझं काय बघून गेले उद्योजक पळून. म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही सर्वसामान्य माणसाला काय देणार, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस काय येणार, बदल काय होणार, हे आम्ही ठरवलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतोय. अशा प्रकारे मित्रांनो, ही लाडकी बहीण योजना खरंच बंद होईल का? मुख्यमंत्री म्हणतात जो कोणी बंद करेल त्याचा महिलाच करेक्ट कार्यक्रम करून टाकतील, आणि ते खरं आहे. कारण या योजनेने प्रत्येक महिलेला आर्थिक स्वावलंबन दिलेलं आहे. निदान त्या दिशेने प्रयत्न तरी सुरू झालेले आहेत, आणि त्यामुळे ही योजना तर अखंडित राहणारच, लोक तर मदत करणारच, पुन्हा महिलाही खुश होणार आहेत, आणि हे या योजनेचं यश आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.